महायुतीमध्ये भाड्याने जमवलेली पार्टी आणि गद्दार गट यांच्यात मारामाऱ्या सुरू झाल्यात. पुण्यात शिंदे सैनिक नीलम गोऱ्हे यांच्या घरात घुसले तर तिकडे नाशिकमध्ये भाजपच्याच कार्यकर्त्यांनी गिरीश महाजन पकडला होता. महाजन कसं तरी कार्यकर्त्यांच्या तावडीतून सुटून पळाले. नेमकं घडलंय तरी काय? निखिल वागळे यांनी आतली बातमी सांगितली. पूर्ण व्हिडिओ बघा. आज आपण चर्चा करणार आहोत महायुतीतल्या मारामाऱ्यांची. होय, महायुतीमध्ये अक्षरशः मारामाऱ्यांची वेळ आलेली आहे. आम्हाला तिकीटं मिळणार की नाही, तुम्ही नव्या लोकांना का संधी देतायत, जुन्या लोकांना का विसरतायत, असे प्रश्न विचारले जात आहेत सातत्याने. आणि ठाकरे बंधूंची युती ही मोठी बातमी झाल्यानंतर ठाकरे बंधूंचं जागा वाटप ही बातमी व्हायला हवी होती. पण जागा वाटप काय झालंय हे ठाकरे बंधू सांगायला तयार नाही. शिंदेंचा अपमान करण्याची एकही संधी भाजप सोडत नाहीये. त्यामुळे या मारामाऱ्या अतिशय तीव्र स्वरूप धारण करतायत. तुम्हाला सांगतो कुठे कुठे या सगळ्या मारामाऱ्या संघर्ष चालू आहेत. ठाणे, या ठाण्यामध्येच शिंदेंवर हल्ला करायचा ही भाजपची गेल्या 5 वर्षांपासून रणनीती आहे. ठाण्यामध्ये शिंदेंची ताकद कशी कमी करता येईल याची व्यूहरचना भाजपवाले आखतायत. त्याच्या पुढे गेलं आपण पुण्यामध्ये, तर पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाने शिंदेंचा अपमान करायचंच बाकी ठेवलेलं आहे. याचं कारण त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेला फक्त 15 जागा ऑफर केलेल्या आहेत. पण त्याचं सगळा जो दोष आहे तो शिवसेनेच्या नेत्या, शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्यावर जातोय. नीलम ताईमुळे आपल्याला भाजप ही वागणूक देत आहे असं शिंदेंच्या शिवसैनिकांना वाटतंय. आज नीलम गोऱ्हे यांच्या घरासमोर या शिवसैनिकांनी निदर्शनं सुद्धा केली. जर आम्हाला तिकीटं नाही मिळाली, म्हणजे शिंदे साहेबांशी निष्ठा राखून सुद्धा आम्हाला तिकीटं नाही मिळाली, तर इथे पुण्यामध्ये आम्ही नीलम गोऱ्हे असतील, विजय शिवतारे असतील, इतर शिवसेना नेते असतील यांच्या गाड्या फिरवू देणार नाही असा इशाराही या नेत्यांनी दिला. आणि नाशिकमध्ये तर भाजप विरुद्ध भाजपच आहे. गिरीश महाजन जे करतायत ते नाशिकच्या स्थानिक नेत्या आमदार देवयानी फरांदे यांना मान्य नाही आहेत. त्या जाहीरपणे नाराजी व्यक्त करतायत. गिरीश महाजन यांनी शिवसेनेतून, मनसेतून काही नेते आपल्या पक्षात घेतले. स्थानिक भाजपचे कार्यकर्ते या बाहेरच्या नेत्यांच्या आगमनामुळे एवढे चिडले की त्यांनी चक्क गिरीश महाजन यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. गिरीश महाजन यांनी कशीबशी सुटका करून घेतली आणि देवयानी फरांदे यांची आम्ही समजूत काढू वगैरे सारवासारव केली. पण भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या मनातली नाराजी काही त्यांना लपवता आली नाही. आजही गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री नाहीत. अजून त्यांची नेमणूक झालेली नाही. तरीसुद्धा गिरीश महाजन हे पालकमंत्री असल्यासारखे वावरतात. यावेळेला मनसे आणि शिवसेनेतून त्यांनी जे लोक आयात केले त्या बाबतीत त्यांनी आमदार देवयानी फरांदे, इतर स्थानिक नेते भाजपचे यांना अजिबात विश्वासात घेतलं नाही. त्यामुळे भाजपचे स्थानिक कार्यकर्ते आणि नेते चिडले आणि राग गिरीश महाजन यांच्यावर निघाला. गिरीश महाजन यांना घेराव घातला. ते व्हिडिओ आता व्हायरल झालेले आहेत. कशा प्रकारे गिरीश महाजन स्वतःचा बचाव करतायत ते बघा. म्हणजे कार्यकर्त्यांचा किती राग महाजनांच्या विरुद्ध आहे हे लक्षात येईल. गिरीश महाजन यांना देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद आहे म्हणूनच ते वाचले. अन्यथा कार्यकर्त्यांच्या रोषाला ते निश्चितपणे बळी पडले असते. एक लक्षात घ्या, सगळे सत्तालोलुप लोक जे आहेत, काँग्रेसमधले, राष्ट्रवादीमधले, शिवसेनेतले, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतले, मनसेतले, यांना भाजपचं तिकीट हवंय. याचं कारण भाजपचं तिकीट हा जिंकण्याचा परवाना आहे असं ते मानतात. एकदा जिंकून आलं की वसुली सुरू करता येते. शहराची काय वाट लागायची ते लागो, लोकांच्या कामाचं जे काय व्हायचं ते हो, पण आपला खिसा भरता येतो एवढाच दृष्टिकोन या सगळ्यांच्या समोर आहे. गेल्या वेळेला कल्याण डोंबिवलीमध्ये काय झालं हे मी तुम्हाला सांगतो. कल्याण डोंबिवलीमध्ये 122 नगरसेवक होते. 15 साली तिथे निवडणूक झालेली आहे, लक्षात घ्या. त्यानंतर आता होते.
मधल्या काळात प्रशासक होते तिथे. 122 पैकी शिवसेनेचे 52 नगरसेवक निवडून आले होते. भाजप 10 कमी होतं. 42 नगरसेवक भाजपचे निवडून आले होते. मनसेचे 9 आणि काँग्रेसचे 4 नगरसेवक आणि बाकी इतर असे नगरसेवक तिथे निवडून आले होते. पुढे घ्या, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पुण्यामध्ये काय होतंय. पुण्यामध्ये भाजपने अतिशय तुच्छ वागणूक दिलेली आहे. शिंदेना 15 जागा देऊ असं म्हटलेलं आहे. पुण्यामध्ये जागा किती आहेत बघा. पुण्यामध्ये 165 जागा आहेत 2017च्या निवडणुकीप्रमाणे. भाजपला 94 मिळाल्या होत्या, शिवसेनेला फक्त 10 मिळाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस नंबर 2चा पक्ष होती, 40 जागा आणि काँग्रेसला 11 जागा. भाजपला 94 आणि शिवसेनेला 10 जागा. म्हणूनच आता भाजपवाले शिंदेच्या शिवसेनेला म्हणतायत आम्ही तुम्हाला फार तर 15 जागा देऊ असं म्हणतायत. अर्थात शिंदे ते मान्य करतील असं वाटत नाही. मित्र, मी तुम्हाला एवढंच सांगतो, करमणूक करून घ्या. करमणूकच चाललेली आहे सगळीकडे. शहराच्या प्रश्नांची चर्चा नाही. शहरातले लोकांच्या जिव्हाळ्याचे जे प्रश्न आहेत त्याची चर्चा नाही. नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या निमित्ताने तपोवनात वृक्षतोड होते याची चर्चा नाही. खरं तर व्हायला पाहिजे त्याची चर्चा नाही. चर्चा कशी होते, कसली होते तर गिरीश महाजन मनसे आणि शिवसेनेतल्या लोकांना आपल्या पक्षात का घेत आहेत. एकूण सगळे पक्ष हे स्वार्थी राजकारणाच्या चिखलात आकंठ डुंपत आहेत. नागरिकांची त्यांना पर्वा नाही. मग नागरिकांनी तरी त्यांची पर्वा का करावी हा खरा प्रश्न आहे. हा खरा प्रश्न आहे. मी तुम्हाला सांगतो, 30 तारखेला शेवटचा दिवस आहे अर्ज भरण्याचा. तोपर्यंत या सगळ्या मारामाऱ्या चालू राहतील. महायुती असो की महाविकास आघाडी असो की ठाकरे बंधूंची युती असो, तिकीट न मिळालेला माणूस नाराजी जाहीरपणे व्यक्त करणार. टेलिव्हिजनच्या कॅमेऱ्यासमोर अनेक जण थैथयाट करणार. तुम्ही हे सगळे थैथयाट गंभीरपणे घेऊ नका. कारण नाशिकमध्ये जसं ठाकरे बंधूंच्या युतीनंतर नाचणारे काही नेते दुसऱ्या दिवशी भाजपमध्ये सामील झाले, तसेच हे थैथयाट असतील, पूर्णपणे स्वार्थी आणि संधी साधू. महायुतीतली भांडणं मी तुम्हाला सांगतो, 28-29 तारखेपर्यंत महायुतीतली भांडणं ही महत्त्वाची बातमी असणार आहे. आणि तुम्हाला जर हे अशक्य वाटत असेल महायुतीत भांडणं होणं, तर लोकसभा आठवा, विधानसभा आठवा. भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यामध्ये त्यावेळेलाही संघर्ष झाला होता. शिंदेनी जे हवं ते आपल्या पदरात पाडून घेतलं होतं. आताही नेमकं तेच होताना दिसतंय. शिंदे आणि भाजप रस्सीखेच चाललेली आहे. अजित पवार बाजूला राहिलेले आहेत. ते शरद पवारांबरोबर युती करायला निघून गेलेले आहेत पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये.